नंदुरबार शहरात आणि परिसरात वाहतुकीची मोठी समस्या जी आहे ती निर्माण होत होती आणि या समस्येपासून आता मुक्तता मिळणार आहे यासाठी वाहतूक सिग्नल जे आहे ते लावण्यात आलेले आणि हे वाहतूक सिग्नल जे आहे ते आता 15 ऑगस्ट म्हणजे स्वातंत्र्य दिवसापासून सुरुवात होणार आहे। या सिग्नलची माहिती व्हावी यासाठी पोलीस प्रशासनाच्या वतीने काही दिवस कुठल्याही नागरिक असेल त्याच्यावरती कारवाई जी आहे ती केली जाणार नाही, परंतु जर वारंवार या नियमांचे उल्लंघन करत असेल तर अशा व्यक्तींवरती कारवाई जी आहे ती केली जाणार आहे। नंदुरबार शहरामध्ये वाहतुकीची समस्या जी आहे ती दिवसेंदिवस वाढत चाललेली होती, त्यामुळं नगरपालिका आणि जिल्हा पोलीस दलाच्या संयुक्त याच्यानी हे वाहतूक सिग्नल घेण्यात आलेले आहेत आणि हे वाहतूक सिग्नल लावण्यात आले असून 15 ऑगस्ट पासून ही वाहतूक सिग्नल जे आहे ते कार्यान्वित आणि सुरू होणार आहे। एकंदरीतच नंदुरबार जिल्ह्यामध्ये वाहतुकीची समस्या दिवसेंदिवस वाढत चालली होती, त्यामुळे नंदुरबार शहरातील ज्या गावाबाहेरील ज्या चौफुले आहेत त्या चौफुल्यांवरती वाहतूक सिग्नल जे आहे ते लावण्यात आले आहेत। नवापूर चौफुले असेल, धुळे चौफुले असेल, करण चौफुले आणि सीबी पेट्रोल पंप या परिसरामध्ये वाहतूक सिग्नल जे आहे ते लावण्यात आलेले आहे। जवळपास 50 लाख रुपये खर्च करून हे वाहतूक सिग्नल जे आहे ते लावण्यात आलेत आणि हे वाहतूक सिग्नल जे आहेत आता 15 ऑगस्ट पासून सुरुवात केली जाणार आहे। परंतु या वाहतूक सिग्नलामुळे लोकांना नियमांचे पालन व्हावं यासाठी हे सिग्नल लावलेले आहेत आणि नवीन सुरुवातीला या वाहतूक सिग्नलमुळे कुठल्याही वाहनधारकाला याचा भूदंड जो आहे तो सहन करावा लागणार नाही, परंतु वारंवार नियमांचे उल्लंघन करणारे नागरिकांवरती दंडात्मक कारवाई जी आहे ती केली जाणार आहे। जितेंद्र बैसरा, TV9 मराठी, नंदुरबार। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।